हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल। आज आपण बनवणार आहोत रेडीमेड पावडरचं हे आईस्क्रीम। टिंगल कंपनीचं आहे, बटरस्कॉच फ्लेवर आहे आणि खूप सोपं आहे बनवायला। तर चला आपण याची पहिले प्रोसेस बघूया। तर सगळ्यात आधी मी इथे जाड कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलं आहे। तुम्ही फुल क्रीम मिल्क घेऊ शकता किंवा साधं दूध असेल तेही घेऊ शकता। आता हे जे पावडर मी वापरते ना, याच्या मागे सगळी प्रोसेस लिहिलेली असते। इथे पिक्चर्स पण दिलेत, तुम्ही कसं यूज करू शकता। तर याच्यानुसार मला इथे अर्धा लिटर पाणी लागणार आहे, दूध लागणार आहे। आणि त्याचबरोबर हे 50 रुपयाचंच आहे। प्रत्येक कंपनीचं वेगवेगळं असतं, तुम्ही वेगवेगळ्या कंपनीचे पण वापरू शकतात। हे मी बऱ्याच वेळेस दर उन्हाळ्यात हे बनवतेच, पण पहिल्यांदा टिंगलचं वापरते आहे। सगळ्या कंपनीचे सारखेच असतात, काही विशेष वेगळं नाही। तर आता आपल्याला हे दूध व्यवस्थित गरम करायचं आहे, कारण की ते गरम झाल्यानंतरच आपण पावडर टाकूया। जर आपण पावडर आधीच टाकून दिली तर माईट बी आपलं दूध फाटू शकतं, म्हणून हे पहिले मी गरम करून घेते आहे। त्याला आता छानपैकी साय यायला सुरुवात झाली आहे आणि आता आपण याला हळूहळू हलवत राहू। याने काय होईल की खाली लागणार नाही आणि आजूबाजूची जेवढी साय आहे ना ती पण याच्यामध्ये मिक्स करत जाऊ। म्हणजे काय होईल की थोडंसं चांगली टेस्ट फ्लेवर दोन्ही पण चांगल्या प्रकारे येतात। आता मी हे कापून घेते, एक सिंगलच पाऊच येतो याच्यामध्ये, त्यामुळे आता मी हे फाडून त्याच्यामध्ये ही पावडर ॲड करेल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला लगेच ती मिक्स करत जायची आहे। बटरस्कॉच फ्लेवर आहे, तुम्ही वेगवेगळे फ्लेवर घेतले तरी चालतील, बरेच फ्लेवर्स येतात। तर हे बघा अशा काही पद्धतीने होतं आणि कलर पण लगेच चेंज होतो। जसे रसनाची पॅकेट कसं असतं त्याच्यामध्ये पावडर असते, सेम पद्धतीने ही सुद्धा आहे। आणि आता मी हे मिक्स करते आहे, याचा अगदीच गोळा तयार व्हायला नको, म्हणून मग मी आता याला मिक्स करून घेते आहे। आणि ही पावडर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या दुधामध्ये चांगल्यापैकी मिक्स झाली पाहिजे, नाहीतर मग ती पावडर फक्त राहायला नको। ही प्रोसेस खूप सोपी आहे, याच्यामध्ये खूप जास्त दूध आटवायची गरज नाही होत। आणि हे पावडर टाकल्यानंतर एक 5 मिनिटातच आपलं दूध आहे ना एकदम असं जाड किंवा थिकनेस यायला सुरुवात होते। आता ही पावडर जितकी होईल तितकी तर मी याच्यामध्ये डिझॉल्व करणारच आहे, पण कधी असं होतं की हे वरती तुम्हाला जे दिसतं आहे, तुम्हाला असं वाटेल की पावडर आहे, मिक्स होत नाही। तर हे असं नाही आहे। काही असतात ना की थोडे काजू बदामचे तुकडे असतात, कधी ते लोक काही वेगळे टाकतात जे आपल्या दाताखाली येतं। तर तसे काही पार्टिकल्स आहे याच्यामध्ये जे मिक्स नाही होत दुधात, नाही झालेत तरी काही हरकत नाही आहे। व्यवस्थित ते शिजलंच जातं, जेव्हा आपले दूध आटतं त्यावेळेस तेही शिजलं जातं। सध्या थोडंसं याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पातळ आहे, मी याला अजून 3 ते 4 मिनटं चांगलं शिजू देईल आणि मग मी याचं थिकनेस बघेल आणि त्याच्यानंतर आपल्याला हे दूध थंडसुद्धा करायचं आहे आणि मग आपण फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत सेट करण्यासाठी। तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, काजू बदामचे छोटे तुकडे करून टाकू शकतात, तुम्हाला कुठलेही चॉकलेटचे छोटे तुकडे करून टाकू शकतात, तुम्हाला जे आवडेल, चेरी असेल किंवा मग टुटी फ्रुटी भेटते, काही पण तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही टाकू शकता। हे बघा आता इथे थिक होत गेलं आहे आणि आपले जे वरचे पार्टिकल्स आहेत ते पण बऱ्यापैकी मिक्स झाले आहेत। आता मी हे थंड करत ठेवलं आहे आणि हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी एका बाउलमध्ये कंटेनरमध्ये काढून ठेवेल। तर तुम्ही याला हे बघा अशी साय पण आली आणि एकदम जाड म्हणजे थिक पण झालेलं आहे आणि एकदम गरम फ्रीझरमध्ये ठेवायचं नाही तर आपलं फ्रीज खराब होऊ शकतं, कारण की थंड होण्यासाठी मग आणि पण गरम वस्तू जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो ना तर फ्रीजवर पण खूप जास्त प्रेशर येतं, त्याच्यामुळे थंड करून मग फ्रीजमध्ये ठेवायचं, दूध असो किंवा आईस्क्रीम काही पण। आता हे पूर्णपणे थंड झालं आहे, एका प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये मी टाकणार आहे। प्लॅस्टिकचं कंटेनर याच्यासाठी वापरते आहे कारण की आमच्या घरात हे लवकरात लवकर संपलं जाईल, त्यामुळे तुमच्या घरात जास्त दिवस टिकणार असेल तर मग थोडं स्टीलच्या याच्यात ठेवा। त्याचबरोबर आता याच्यावर मी टाकण्यासाठी बनवणार आहे जेली। त्याबरोबर हे जेलीबरोबर ना म्हणजे पॅकेटमध्ये जेलीच्या पाऊचमध्ये हे 2 छोटे पाऊचेस येतात पॅकेटमध्ये, तर हे दोन्ही आपल्याला मिक्स करायचं आहे। एक थोडंसं वेगळ्या कलरचं आणि एक व्हाईट कलरचं असतं। तर एका बाउलमध्ये मी हे दोन्ही पण कापून घेतले। हे बघा एक थोडं पिंक कलर आहे, एक व्हाईट कलर आहे आणि दोन्ही पण आता मी हे मिक्स करून घेणार आहे। तर जसं आपण रेडीमेड कुठलीही गोष्ट आणतो त्याच्या पाठीमागे जे डिरेक्शन्स दिलेले असतात कसं बनवायचे काय, तर त्याच्यानुसार मला अर्धा लिटर पाणी लागणार आहे, म्हणजे 500 ml। ते 500 ml पाणी मी ऑलरेडी गरम करत ठेवलेलं आहे। ते थोडंसंच गरम करायचं, खूप जास्त नाही। पावडर माझी मिक्स झालेली आहे। इथे माझं जे पाणी आहे ना ते पण आता हे बघा गरम करत ठेवलं होतं, पुन्हा थंड तर जास्तच गरम झालं होतं म्हणून थंड पण झालं होतं। आता हे पुन्हा गरम करते आहे आणि आता हे मिक्स करायचं आहे। खूप जास्त गरम नाही करायला पाहिजे, उकळा वगैरे असं पाणी नाही, थोडंसं कोमट झालं की टाकून द्या। आता हे सुद्धा जेली लगेच फॉर्म होते, जशी ही पावडर डिझॉल्व होईल लगेच ते जेली फॉर्मेशनसाठी सुरुवात होऊन जाते। तर आता सध्या हे फक्त मी डिझॉल्व करते आहे, त्याच्यामुळे थोडं फक्त 3 ते 4 मिनटं बस,
त्याच्यानंतर लगेच हे सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या डिझॉल्व व्हायला सुरुवात पण होतात आणि त्याचबरोबर जेली फॉर्मेशन सुरुवात पण होते. तर इथे अशा पद्धतीने आपल्याला चालवत राहायचं आहे म्हणजे आपली जेली व्यवस्थित फॉर्म होईल. आणि याला पण थंड करायचं आहे आपल्याला. तुम्हाला जर खूप जाड जेली हवी असेल, मोठे मोठे तुकडे, तर मग एका मोठ्या वाटीमध्ये ठेवा. मला त्याचे अगदीच शंकरपाळ्यासारखे छोटे छोटे तुकडे पाहिजेत, त्यामुळे मी त्याला एका प्लेटमध्ये काढणार आहे. तर आता हे पूर्णपणे झालेलं आहे. थिकनेस पण आहे याचा. जेव्हा आता मी ओतेल ना तेव्हा तुम्हाला समजेल की हे थोडंसं थिक झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हे बघा आता थिक वाटतं, एकदम घट्ट घट्ट वाटायला सुरुवात झाली आहे. मी एका प्लेटमध्ये काढलं आहे आणि मला त्याचे शंकरपाळ्यासारखे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत त्यामुळे. आणि आता हे मी थंड करत ठेवेल. तुम्हाला जर बाहेर ठेवायचं असेल तर 1.5 ते 2 तास लागेल. तुम्हाला जर फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर मग 1 तासात हे आरामात फॉर्म होतं, काही घाई नाही. हे बघा आणि एकदम क्रिस्टल क्लिअर अशी त्याची फॉर्मेशन झालं आहे. आता मी याचे तुकडे पाडून घेते बारीक बारीक आणि मग ते आपण आईस्क्रीममध्ये टाकूया. कारण की आता आईस्क्रीम पण आपलं झालेलं आहे. सकाळी आईस्क्रीम बनवलं होतं आणि घरात जर छोटे मुलं असतील ना तर आपण ह्या सगळ्या गोष्टी करण्यात पण मजा वाटते, कारण की तेच खाणारे खूप उत्सुकता असतात त्यांना. हे आपलं आईस्क्रीम पण रेडी आहे. आता एका बाउलमध्ये आपण चमच्याने हे आईस्क्रीम काढूया. त्याचबरोबर हे जेली पण त्याच्यात ॲड करूया आणि मस्तपैकी याचा एन्जॉय करूया. तुम्हाला कसं वाटलं? उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे नक्की करून खा, मस्त वाटेल. रेडीमेडपेक्षा घरी बनवलेलं काही वाईट नाही. थँक्स फॉर वॉचिंग.